नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. सरपंच व उपसरपंच पदाच्या वादावरून वडगाव माहुरेमध्ये चांगलंच वादंग माजलं. बुधवारी दिवसभर वडगाव माहुरे येथे तणावपूर्ण शांतता होती. चोख पोलीस बंदोबस्तात या गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. परंतु दोन गटांच्या राजकारणाने या गावाचं वातावरण चांगलंच तापवलं होतं. एका छोट्याशा गावात शहाचं राजकारण खेळलं गेलं. अमरावती शहरालगत 5 ते 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव वडगाव माहुरे. या वडगाव माहुरेचं वातावरण बुधवारी इतकंच तापलं की या गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. आपण बघू शकता की माझ्या मागे जे दृश्य तुम्हाला दिसत आहे त्या दृश्यांमध्ये प्रचंड पोलीस ताफा या गावात तैनात आहे. नेमकं काय झालं इथं? या प्रकरणी अधिक माहिती अशी की नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी 9 सदस्यांची निवड केली आणि सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक बुधवार 13 मे रोजी निश्चित झाली. या निवडणुकीच्या 3 दिवसांआधीच गाव विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार नितीन गवळी यांचं अपहरण झालं. ऐन निवडणुकीच्या दिवशी पोलिसांच्या गाडीतून नितीन गवळीला ग्रामपंचायतीत आणलं गेलं. 3 दिवसांपासून बेपत्ता नितीन गवळी पोलिसांच्या गाडीत बघून त्याच्या पॅनेलच्या लोकांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवून नितीन गवळीला सुखरूप ठिकाणी डांबून ठेवलं. नितीन पंजाबराव गवळी, मी त्यांचा मोठा भाऊ. तर 2 दिवस वाट पाहिली, पता नाही लागला. शेवटी शेक आला मला, तर मग गेलो पोलीस स्टेशनमध्ये, रिपोर्ट केला किडनॅप केला म्हणून. आणि तिथून मग आम्ही इकडे आल्यानंतर बाहेर पोलीसवाल्यांनी सर्व सांगितलं का नाही आम्ही सर्व व्यवस्थित करतो म्हणे बा. तरी पण मग आज पाहिलं मी माहून तो पोलीसच्या गाडीत मला आतमध्ये बसतो. तर मग यांना पोलिसांचा सपोर्ट असलाच पाहिजे. बाकी पब्लिक बोलायला गेले ते यांच्यावर हल्ला झाला, लाठीमार झाला. निवडणूक झाली, लोकांनी जनतेने सर्वांनी आम्हाला विश्वास घेऊन आमच्या पार्टीला निवडून देण्यात आलं. आमच्या पार्टीला निवडून जनतेचा कौल आमच्या इकडे होता. जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि विरोधक पार्टी यांनी नीच राजकारण करून आमच्या पार्टीतल्या कॅन्डिडेटला पळवण्यात आलं, किडनॅपिंग करण्यात आलं. 4 दिवसाच्या अगोदर रिपोर्ट दिला. पोलिसांचा आम्हाला जो सपोर्ट भेटायला पाहिजे होता तो न भेटता स्वतः कॅन्डिडेटच्या भावाला बोलावण्यात नाही आलं, भेटून नाही दिलं आणि डायरेक्ट हुटिंग मग तिथं त्याला आणण्यात आलं. पोलिसांनी जो आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तो स्वतः ज्या उमेदवाराच्या भावांनी रिपोर्ट दिलेला आहे त्यांना कळवायला पाहिजे का तुमचा भाऊ आम्हाला भेटलेला आहे, आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्या रिपोर्टचा काही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. या प्रकरणी बंदोबस्त कामी तैनात पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सदरची बाजू मांडली. वडगाव माहुरे ग्रामपंचायत तालुका अमरावती येथे आज सरपंच पदाची निवडणूक होती आणि इथे प्रमुख 2 पॅनल आहेत, श्रीखंडे पॅनल आणि माहुरे पॅनल. दोघांचे 4 उमेदवार आहेत. नितीन गवळी हा 6 दिवसापासून मिसिंग झालेला होता. तो मिसिंग झाला इसम आज सकाळी ठाण्यामध्ये आला 8:15 वाजता. तो सरपंच पदाचा SC समाजाकडून उमेदवार होता. इथला आरक्षण असल्यामुळे जेव्हा पोलीसची गाडी इथे आली बंदोबस्त करता त्या गाडीमध्ये तो उमेदवार आलेला होता. वडगाव माहुरे येथे श्रीखंडी पॅनलचे कोकिला आठवले
मीना कावनपुरे, दिलीप पाटील आणि मांजुरी लंगळे यांच्या पॅनलकरता यांनी व यांच्या सहकाऱ्यांनी 40 ते 50 बाया माणसांनी पोलीसच्या गाडीचे दोन्ही गेट जबरदस्तीने तोडून वाकवून ते उघडले व पोलीस गाडीमधील नितीन पंजाबराव गवळी जो सरपंच पदाचा उमेदवार होता त्याला 11:30 वाजता पळवून नेलेले आहे आणि सदर उमेदवार हा सरपंच पदाचा फॉर्म भरणार होता. 12 वाजेपर्यंतची वेळ होती पण 11:30ला किडनॅप केल्यामुळे तो फॉर्म उचलू शकला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे, तो अजून मिळालेला नाही आणि त्याला लोकांनी पळून नेल्यामुळे तो सरपंच पदाचा फॉर्म भरू शकलेला नाही. वास्तविक तो इथे 12च्या आतमध्ये पोहोचलेला होता. सध्या गावात शांतता आहे, पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. ज्यांनी तोडफोड केली, ज्यांनी गुन्हा केला त्यांना पोलीस शोधत आहे आणि हे जे उमेदवार आहेत ज्यांनी हे गुन्हा घडवून आणलेला आहे यांना सुद्धा पोलीस शोधत आहे व त्याला शोधून पुढील कायदेशीर कारवाई अटकेची व इतर कारवाई केल्या जाईल. सध्या गावात शांतता आहे, पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. ती निवडणूक रद्द करावी असं आम्ही येथील अधिशासी अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलेले आहे. कारण सरपंच पदाचा उमेदवार यालाच पळवून नेलेले आहे व त्याला 12च्या आत पळवून नेलेले आहे. त्यामुळे रद्द करावी अशी आम्ही लेखी पत्र अधिशासी अधिकाऱ्यांना दिलेले आहे. आरोपी ताब्यात घेण्याकरता पथकं रवाना झालेली आहेत, त्या लोकांना शोधत आहेत आणि ते मिळताच त्यांना तात्काळ अटक केल्या जाईल आणि कठोर व गंभीर कारवाई केल्या जाईल. आरोपीची ओळख पटलेली आहे, असं त्या नावं सांगता येणार नाही. त्यांना अटक करणं सुरू आहे, तात्काळ अटक केल्या जाईल आणि या लोकशाहीची एक मजाक असल्यामुळे राज्याचा वचक बसावा, शांतता राहावी म्हणून कठोरात कठोर कार्यवाही केल्या जाईल. गावाची निवडणूक आणि गावाचं राजकारण गावात जाणे. गाव करे सो राव न करे अशी म्हण आहे आणि तीच म्हण बुधवारी या वडगाव माहुरे येथून प्रचलित आली. येथे जो व्यक्ती निवडून येणार होता त्याच व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं आणि त्याला बळजबरी आपल्या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न होत असताना सदर व्यक्तीनं स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पोलिसाच्या शरण तो गेला, परंतु त्यालाही त्याचे समर्थक व विरोधक जुमानले नाही. पोलिसांची व्हॅन तोडून त्या व्यक्तीस वाहनाच्या बाहेर काढण्यात आलं आणि त्याला कुठं नेण्यात आलं हे अद्याप पोलिसांनाही माहीत नाहीये. सरपंच पदाच्या उमेदवाराचं अपहरण झाल्याने वेळेत केंद्रावर पोहोचूनही नितीन गवळीला सरपंच पदाचा फॉर्म भरता आला नाही. या दरम्यान गावात प्रचंड तणाव होता. लोकांची गर्दी पोलिसांनाही जुमानत नव्हती, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे तणावपूर्ण शांतता गावात होती. नंतर दुपारी 2 वाजता जेव्हा उपसरपंच पदाची निवडणूक सुरू झाली तेव्हा नितीन गवळीसह सर्वच 9 सदस्य हजर झाले होते. बुधवारच्या सकाळपासून सुरू झालेला वादंगड अखेर बुधवारच्या दुपारनंतर थांबला. बुधवारच्या दुपारनंतर वडगाव माहुरे या गावाच्या सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. यावेळी गावात चोख पोलीस बंदोबस्त आणि खडा पोलिसांचा पहारा होता. तरीही तणावपूर्ण शांती वडगाव माहुरे येथे कायम आहे. यानंतर पोलिसांनी गावाला वेढा घालून प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित केलं. गावाच्या राजकारण्यांचा हा डाव होता. वर्चस्वाची लढाई होती असं पोलिसांनी सांगितलंय, तर दुसरीकडे पोलिसांच्या भूमिकेवरही गावकरी संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करू अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे, तर गावात तणावपूर्ण शांतता आहे. अमरावतीच्या पोलिसांचा दुटप्पीपणा बघा. एकीकडे नगर वाचनालयासमोर 80 पेक्षा जास्त दुकाने सजली आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पोलीस करत आहेत, तर दुसरीकडे हातठेलेवाल्याच्या सामानाची फेकाफेक करून त्यांना हुसकावून लावण्याची कामगिरी शहर पोलीस करत आहेत. उघड पुरावाच बघा ना, हा परिसर गांधी चौक परिसर. येथे हातठेलेवाल्यावर किती निर्दयतेने पोलीस कारवाई करतात ते दिसून येतं. वाहतुकीला अडथळा हे कारण पुढे करून पोलीस ही कारवाई करत आहेत. मग याच पोलिसांना नगर वाचनालयात परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी का दिसत नाही हे समजण्यापलीकडचं आहे. याचं उत्तरही सापडलंय. कोतवाली पोलिसांना नगर वाचनालय परिसरातील हॉकर्सकडून हप्ते मिळतात म्हणून पोलीस या दुकानांवर कारवाई करत नाहीत. मग येथील वाहतूक विस्कळीत व आणखी काही हो, पण जे हॉकर्स पोलिसांना हप्ते देत नाहीत त्यांच्या सामानाची फेकाफेक करून त्यांना हुसकावून लावतात हेच पोलीस.
एका नाण्याच्या जशा दोन बाजू तशाच पोलिसांच्या कारवाईच्या या दोन बाजू. पोलीस यंत्रणा आणखी किती खालच्या पातळीला जाईल हे पोलीसच जाणे. अमरावतीचे पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांचं स्थानांतर झाल्यापासून त्यांचा प्रभारी पदभार डीसीपी सोमनाथ घारगे यांच्याकडे आहे. आता अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून SS सोळंके रुजू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सोळंके अमरावतीला 20 मे रोजी रुजू होण्याची शक्यता आहे. स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम अभियान, हागणदारी मुक्त गाव, जिथे विचार तेथे शौचालय ही वाक्ये जवळपास सगळ्यांनाच पाठ झाली आहेत. परंतु या वाक्यांच्या अर्थांकडे सगळ्यांनीच पाठ फिरवले आहे. असं का, हेच विचारते सिटी न्यूजची आजची लक्षवेधी. देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर पासून झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबरला हाती झाडू घेऊन स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली. 2 अक्टूबर से पूरे देश में एक सफाई का अभियान प्रारंभ करना. न गंदगी करूंगा, न गंदगी करने दूंगा. अगर गंदगी से देश को मुक्ति की दिलानी है तो फिर हमें तय करना होगा हम गंदगी नहीं करेंगे. परंतु भारत स्वच्छ कधी होणार याचे उत्तर स्वतः प्रधानमंत्रीही देऊ शकत नाहीत. प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र सांगण्याच्या कित्येक वर्षांआधी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांनी आजीवन हातात झाडू खराटा टोपली घेऊन स्वच्छता केली. तशीच सामाजिक मरगळ स्वच्छ करण्याचंही काम वैराग्यमूर्तींनी केलं. मला देव करू नका रे असं आवर्जून सांगणाऱ्या संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीतच त्यांची श्रद्धेने मंदिरे उभारल्या गेली. परंतु त्यांनी दिलेल्या संदेशाचा जणू सगळ्यांनाच विसर पडलाय. तसे नसते तर किमान वैराग्यमूर्तींची कर्मभूमी तरी सर्वांग सुंदर दिसली असती. परंतु आजवरही तसे झालेले नाही. यात दोष आहे सगळ्यांचाच. स्वतःचा परिसर जे नागरिक स्वच्छ नाही ठेवू शकत ते शहर काय स्वच्छ ठेवणार. परिणामी शहराचे चित्र मोठे विद्रूप दिसू लागले. गावखेड्यांमध्ये नागरिक उघड्यावर शौचाला बसतात. त्यापेक्षाही बिकट स्थिती शहराची आहे. म्हणायलाच हे शहर आहे, परंतु येथील स्थिती गावखेड्यांपेक्षाही भयंकर आहे. आज चॅनल्सवर हिरोईन सांगते जहां सोच वहां शौचालय. शारदा विमल क्रांति पोस्ट का हरिया सब इधर आओ. ये प्रियंका, बहुत नाम है इनका. क्यों सिनेमा में आती है क्या? इससे भी ऊंचा काम किया है. अपनी इज्जत और स्वच्छता की खातिर अपने लगन के दूसरे दिन ससुराल छोड़ने की हिम्मत दिखाई और अपने मर्द से शौचालय बनवाने की मांग की. सुना उसने? जब सोच और इरादा नेक हो तो सब सुनते हैं, जैसे इसके मर्द ने सुना. शुरू करें निर्मल भारत अभियान. आप भी अपने घर में शौचालय बनवाएं और इस्तेमाल करें. जहाँ सोच वहाँ शौचालय. उघड्यावर शौचास बसल्याने महिलांची अब्रू व त्यांच्या आरोग्यावरचा परिणाम यावर लक्ष वेधण्यासाठीची ही जाहिरात. परंतु या जाहिरातीत फक्त एक कमी आहे, ती म्हणजे घाणीने होणारे दुष्परिणाम. फक्त महिलांनाच घाणीच्या आजारांची लागण होत नसते, पुरुषांनाही होते. हे सांगण्यासाठी काय वेगळ्या जाहिराती बनवायच्या? मुद्दा सर्वांगीण स्वच्छतेचा आहे, त्यामुळे सर्वांगीण चर्चा गरजेची होय. वंदनीय वैराग्यमूर्तींचं एक उदाहरण आठवते. गाडगेबाबांना एकाने प्रश्न विचारला होता की बाबा, अंधारात जर वाट चुकली तर गाव कसं शोधायचं? गाडगेबाबांनी उत्तर दिलं, लुकलुकणारे दिवे ज्या दिशेने दिसतात त्या दिशेने चालत राहावं. पुढचा प्रश्न, बरं गाव जवळ आलं आहे हे कसं समजावं? बाबा म्हणाले होते, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला की समजावं गाव जवळ आलंय. पुढचा प्रश्न आणि त्यावर गाडगेबाबांचं उत्तर खरंच मोठं मार्मिक. प्रश्न होता, बाबा नेमकं गावाजवळ आलो हे कसं समजावं? तर बाबा म्हणाले होते, खिशातला रुमाल नाकावर धरण्याची पाळी आली की समजून जावं आपण गावाजवळ पोचलो आहोत. हीच खरी जागृती होय. आजही गावात पोचल्याची खात्री अशीच होते. कधी बदलणार ही स्थिती? गावे तर सोडा, शहरांचीही ओळख हीच आहे. आजही शहरात शिरण्याआधी खिशातला रुमाल नाकावर धरावा लागतो. मग
शहर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। मग जहां शौच वहां शौचालयाचा फरक तरी काय पडला? काय फरक पडला स्वच्छ भारत अभियानाचा? काय फरक पडला हागणदारी मुक्त गाव अभियानाचा? काय फरक पडला शहरातील शौचालयांच्या दुरावस्थेत? यापैकी एकाही प्रश्नाचं सकारात्मक उत्तर सापडणार नाही, इतकी बिकट स्थिती सध्याची आहे। शहरातील कित्येक वस्त्यांमधील नागरिक, त्यात वृद्ध, बालके, तरुण तरुणी, महिला सगळ्यांचाच समावेश होतो, ते सकाळी सकाळी लोटा घेऊन घराबाहेर पडताना दिसतात। उघड्यांवर, टेकड्यांवर, रस्त्यांच्या कडेला, रेल्वे ट्रॅकवर शौचाच बसलेले दिसतात। शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या दैनावस्थेचे कारण सांगून आम्ही कुठे जावं असा उलट प्रश्न हे सगळेच विचारतात। या नागरिकांच्या दैनंदिन समस्येचे निराकरण करण्याची भूमिका तर जनप्रतिनिधी दाखवतच नाहीत, उलट त्यांचा संताप वाढवतात, हेही उघड सत्य होय। साधे उदाहरण बघा, गेल्या 3 वर्षांआधी शहरातील आदिवासी नगर येथील सार्वजनिक शौचालयाचा टाक्यात बुडून एका बालिकेचा करुण अंत झाला होता। अंगाला शहारे आले होते त्या दिवशीचे दृश्य बघून। त्या घटनेच्या आठवणीनेही आजही त्या कुटुंबियांची त्या दिवशीची व्यथा डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते। त्या दिवशी या घटनेची वार्ता करताच तत्कालीन महापौर महोदया आणि या वार्डाचे जे प्रतिनिधित्व करीत आहेत त्या नगरसेविका वंदना कंगाले घटनास्थळी पोहोचल्या होत्या। त्यांनी सदर परिवाराचे सांत्वन केलं आणि तिथंच उभं राहून हे आश्वासन दिलं होतं की येत्या 8 दिवसात हे शौचालय सुधारले जाईल। खरंच वाईट वाटते की 8 दिवसांचे ते आश्वासन 3 वर्ष पूर्ण होऊनही आजवरही पूर्ण झालेलं नाही। मैं राजू दुर्वे आदिवासी नगर का रहवासी हूँ। 4 नहीं 5 बार कंप्लेंट दिया है आयुक्त को, आमदार को, उसके बाद में अपना पालक मंत्री को और महानगर पालिका को, कलेक्टर ऑफिस को, लेकिन इसका कोई जवाब नहीं मिला। हमारे नगर चौक किधर गए, संजय अग्रवाल किधर, तो उन्होंने कहा कि भाई जिस समय हमारे इलेक्शन के टाइम पे हम खड़े थे तो तुम लोगों ने दारू पी के पंजे वाले को जिताए, मैं काम क्यों करूं तुम्हारे इधर का। अब हमने क्या करना, हम जब अपना क्या बोलते कंगाले के इधर गए थे तो वो बोले कि ये वार्ड हमारे इलाके में नहीं आता, हम इधर काम नहीं करते। फिर बताओ हम किसके इधर जाना है ये लेटर लेके, जब अगर एक मिनट का अगर काम अगर ये नहीं करेंगे तो फिर हमने किसके इधर जाके ये काम बताना। यहाँ पे हमने लाइट के लिए दिए थे, ये लाइट पड़ा 150 पाउंड का लगाओ करके, तो ये 150 पाउंड का लाइट नहीं लगाया उन्होंने, यहाँ आके भी नहीं देखे। यहाँ पे हमारे सामने वाला एक जना पैर फिसल के फ्रैक्चर होगा उसका पैर, उसका दवाखाने का खर्चा कौन देगा। सामने वाले भाई यहाँ पे उस दिन लाइट ना रहने की वजह से फिसल गई, उसका हाथ फ्रैक्चर होगा, इसका जवाबदार कौन रहेगा, महानगर पालिका रहेगा या ये साहब लोग रहेंगे या यहाँ के कोई भी हो, नगरवासी रहेंगे या नगर सेवक रहेंगे। उसके बाद में संडास के दरवाजे नहीं है, संडास के दरवाजे पूरे फूट गए, अंदर लाइट नहीं है, लाइट नहीं होने की वजह से लोगों को त्रास हो जाता। दरवाजे नहीं है, दरवाजे की वजह से यहाँ पे एक लड़की 5 साल की लड़की की मर गई है, उसका कोई जान का कीमत नहीं है। कोई भी रहवासी यहाँ का जो भी है अपना आमदार खासदार जो भी होगा या नगर सेवक होगा, उसके लिए इसका एक्शन होने को ना या कोई भी अच्छा काम होने को ना अंदर का, क्योंकि अंदर के लिए लाइट तो रहते कभी नहीं रहती, तो फूट गया तो वैसे अंधेरे में रहना पड़ता हमको। उसके बाद में ये संडास लीकेज हो गया है, तो ये संडास के बारे में सबसे पहले ये संडास का रिपेयरिंग करने को ना, ये संडास सुरक्षा करने को ना, क्योंकि 2005 से लेके तो 2015 लग गए, यानी 10 साल हो गए वो संडास को भर के मलमा उसका वाला पूरा ऊपर आ गया और वो होने के बाद में वो पूरा लीकेज हो गया। इसका हमने कंप्लेंट दे के थक गए, लेकिन आज तक कोई करके दिया नहीं। येथील शौचालयाच्या स्वच्छतेची ऐशी तैशी बघता येते। संडासात पाणी नाही, नळ नाही, वीज नाही, येथे कुत्रे, शेळ्या, डुकरे बसलेली दिसतात।
हेच का ते जहां सोच वहां शौचालय वाले शौचालय? कुण्या एका प्रभागाची ही दयनावस्था नाही, ही व्यथा अख्ख्या शहराची आहे. वडाळीच्या देवीनगरचे सार्वजनिक शौचालयाची स्थिती बघा. संडासचे टाके लीक, घाण बाहेर वाहते, संडासचे दरवाजे तुटलेले, घाणीचा विळखा. या संडासात जाण्यापेक्षा उघड्यावर जाण्याचे नागरिक पसंत करतात. अमरावती मनपाच्या नाकावर टिचून हे नागरिक थेट उघड्यावर आपला शौचविधी उरकतात आणि घाण सार्वजनिक प्रॉपर्टी म्हणून सोडून देतात. काही घाण नागरिकांचे आरोग्य बिघडवत नाहीत की फक्त ग्रामीण भागातच घाणीने आजाराची लागण होते? आजार काय शहर व ग्रामीण असा भेद करतो? मग महापालिकेचा आरोग्य विभाग, इतके सगळे नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, पालकमंत्री हे सगळे इतक्या वर्षांपासून नेमके करीत तरी काय आहेत? केवळ जाहिराती? का कुणी इतक्या महत्वाच्या या विषयाकडे कानाडोळा करतोय? म्हणे जहां सोच वहां शौचालय. आणि शौचालयांची स्थिती बघितली तर वाटते या सगळ्यांची सोचच बंद आहे. गावखेड्याचं तर नावच बदनाम आहे, परंतु स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेले अमरावती शहरही हागणदारीच्या ग्रहणातून सुटलेलं नाहीये. गावात शौचालय नाहीत म्हणून ते उघड्यावर शौचात बसतात, तर शहरात मनपा व जनप्रतिनिधी साध्या शौचालयाच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्यास सपशेल अपयशी ठरत आहेत. म्हणून शहरातही हागणदाऱ्या वाढू लागल्या आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना शहरातील शौचालयांबाबत विचारले असता आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनी यांनी तर शहरातील शौचालयांची गिनतीच करून दाखवली. महानगर पालिका में पूरे 56 स्ट्रक्चर्स हैं. 56 स्ट्रक्चर्स में करीबन 1758 सीटें हैं हमारे पास में. इसकी साफ सफाई का काम हमारे तरफ है, स्वच्छता विभाग की तरफ, और बाकी रिपेयरिंग का काम करना और वहाँ पे जो कुछ भी टूट फूट हुई होंगी उसका पूरी जिम्मेदारी एमटीपी डिपार्टमेंट की तरफ है. और कुछ लोग ऐसा बात आती करना मतलब कि भाई उसका यूज होता है कि नहीं होता है करके, काफ़ी जगहों पे उसका यूज़ हो रहा है, लेकिन स्लम एरिया के अंदर कुछ लोग बोलने के बावजूद भी वो उस संडास में जाना पसंद नहीं करते और वो जाके बाहर बैठते हैं. तो कभी कभी हम लोग उस पर जाकर कुछ कार्रवाई करने की कोशिश भी करते हैं, लेकिन कुछ कारण से ऐसी बहुत सी चीजें करना पड़ती है जिसकी वजह से वो हम सफल नहीं हो पाते उसमें. शहरातील शौचालयांची स्थिती नेमकी काय आहे यावर माहिती देताना नगररचना अधिकारी मेश्राम यांनी तर सगळेच शौचालय साफ असल्याचे सांगितलं. अमरावती महानगरपालिका क्षेत्र में जो सार्वजनिक शौचालय है उसकी स्वच्छता का जो विषय है वो स्वास्थ्य विभाग की तरफ है. और रहा बात इसकी स्वच्छ उसकी रिपेयरिंग करने का, जैसे संडास की सीट बिठाना है, रिपेयरिंग करना है, दरवाजे टूटे हैं उसके दुरुस्त करना है, वो जिम्मेदारी मेरी तरफ है. और ये जो काम है ये रिकरिंग काम है, ये चलते रहता है, साल भर चलते रहता है. सार्वजनिक शौचालय की जो व्यवस्था है, जैसे संडास की सीट टूट गई, हमारे पास में कंप्लेंट आती है तो हमारा एक साल भर का दरगार मंजूर है, उसमें हम कम करते रहते हैं. और स्वच्छता का जो विषय है वो आरोग्य विभाग की तरफ है. तो ऐसे अच्छी कंडीशन में कितने आपके 56 शौचालय है पूरे अमरावती में? तो 56 शौचालय में से अमरावती शहर में स्वास्थ्य विभाग की तरफ से हमारे पास में जो माहिती आई हुई है करीबन 187 यूनिट सार्वजनिक शौचालय है. उसमें कुछ पेड यूज वाले भी हैं और मोस्टली ये स्लम विभाग में ही है. या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि शहरातील शौचालयांची प्रत्यक्ष स्थिती यात खूप अंतर आहे. हे अंतर आकाश पाताळागत होऊन बसलंय. आता प्रत्यक्ष वस्तुस्थिती मान्य करायची की अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती हे निगम आयुक्त गुडेवार यांनीच ठरवावं. वारे अमरावती, कशी होणार ही सिटी स्मार्ट सिटी सांगा तरी कुणी. अमरावतीत IPLचा सट्टा मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. पोलिसांनाही याबाबत सगळी माहिती आहे, पण सगळं काही माहीत असूनही या सट्टेबाजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. नुकताच पोलिसांनी पकडलेला सट्टाही केवळ कारवाई दाखवण्यासाठीचाच होता. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज.
विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती महापालिकेच्या 4ही विषय समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड बुधवारी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व चोख पोलीस बंदोबस्तात निवड प्रक्रिया पार पडली. सभापती व उपसभापतींची ही निवड निर्विरोध झाली आहे, हे विशेष. अमरावती महानगरपालिकेच्या विधी विषय समिती, शहर सुधार समिती, शिक्षण विषय समिती व महिला व बालकल्याण समिती सभापतींची व उपसभापतींची निवड बुधवारी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते यावेळी उपस्थित होते. प्रथम विधी विषय समिती सभापती व उपसभापतींची निवड झाली. नगरसेविका शमीम बानो सादिक आयडिया यांची सभापती व नगरसेविका सुनीता मनोज भेले यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. शहर सुधार समिती सभापतीपदी नगरसेवक भूषण बनसोड यांची तर उपसभापतीपदी म्हणून बालती दाभाडे यांची निवड झाली. शिक्षण समिती सभापतीपदी नगरसेवक अब्दुल रफीक उर्फ रफ्फू यांची निवड झाली तर उपसभापती म्हणून नगरसेवक इम्रान अशरफी यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगीता वाघ यांची तर उपसभापतीपदी जयश्री मोरे यांची निवड झाली. काँग्रेस व राकापा फ्रंटचं वर्चस्व या निवडणुकीत राहिलं. विशेष म्हणजे 4ही समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड निर्विरोध झाली. चोख पोलीस बंदोबस्तात ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली. नव्याने विराजमान झालेल्या सभापती उपसभापतींचं महापौरांनी अभिनंदन केलं. धन्यवाद करेंगे जैसा उन्होंने हमको सभापति बनाया और अच्छा काम करेंगे. आज माझी अमरावती महानगरपालिकेच्या शहर सुधार समिती सभापती म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे फ्रंटचे नेते संजयभाऊ खोडके, सुलभाताई खोडके, आमचे डॉक्टर राजेंद्रजी गवई, रामेश्वरभाऊ अभ्यंकर यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर हा पदभार सोपवला आणि माझ्या समितीचे सर्व पदाधिकारी आणि माझे वेलविशर अविनाशजी मार्डीकर, मिलिंद बांब, सर्व समितीचे पदाधिकारी यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासावर खरं उतरण्याचा प्रयत्न मी करेल आणि शहर सुधार समितीमध्ये जे काही नियमानुसार कामं होतील ते करण्याचा प्रयत्न करें. अमरावती महानगर पालिका में आज जो शिक्षण समिति की मुझे जिम्मेदारी सौंपी गई है, इसका श्रेय हमारे पक्ष नेता माननीय श्री बबलू भाऊ शेखावत, विलास इंगोले, श्री इमरान खान, हमारे आमदार राव साहब जी शेखावत, शिक्षण समिति के सदस्य हमारे राजू भाऊ महल्ले, हमारे सभी साथियों को जाता है और हमारे पक्ष नेता साहब ने, हमारे पार्टी ने जो हमको जिम्मेदारी सौंपी है वो हम पूरी जिम्मेदारी के साथ निभाएंगे और सबसे पहले शिक्षा का स्तर बढ़ाएंगे. महिला बालकल्याण समितीला सभापती मला बबलू आणि विलास जे पद दिलं त्याचं मी लोकांना त्याचा फायदा करून देणार आहे आणि महिलांसाठी सक्षम असे कार्यक्रम. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 11 मे पासून बेमुदत संप पुकारलाय. जिल्ह्यातील 600 कर्मचारी संपावर आहेत. या संदर्भात संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन कामावर येण्याविषयी सुचवलं आहे, अन्यथा कारवाईची तंबीही दिली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेले महागाई भत्ते देण्यात यावे, वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी, रोखलेले पगार द्यावे आदी मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 11 मे पासून बेमुदत संप पुकारलाय. या संदर्भात बँकेच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेतली व कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलंय. ही बँक शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची असल्याने त्यांची नाडवणूक या संपाने होते आहे. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत असं सांगून कर्मचारी कामावर न आल्यास त्यांना सेवामुक्त करण्यात येईल अशी तंबीही संचालक मंडळाने दिली आहे. निवडणूक आली आहे, जिल्हा बँकेची 7-8 महिन्यावर आहे आणि सतत 10 वर्षापासून सत्ता आपल्या ताब्यात आहे आणि बँकेची चांगल्या तऱ्हेनं प्रगती आहे. कुठलाही अध्यक्ष झाला ते सुधाकरराव बारसागडे असो की प्रकाशराव काळबांडे असो की आणखी कुणी अध्यक्ष झाला आपल्या याच्यात, ते येऊन फक्त बसले नाही तर काम चांगल्या तऱ्हेनं केलं आणि या बँकेची प्रगती या स्तरावर आहे. म्हणून शेतकरी, शेतमजूर हे लोक, या बँकेचे जे भागधारक आहे हे लोक अजूनही डबल
त्याच मंडळाला निवडून देतील ही त्यांची भावना आहे. त्याला दूषित कसं करायचं याचं काटकारस्थान आज चालू आहे. त्या हिशोबानं हे सर्व घडून राहिलं. बँकेचं फिक्स्ड डिपॉझिट अजून वाढलं तर त्या पद्धतीनं तुम्हाला सहकार्य आणि चांगल्या तऱ्हेने आपल्याला देता येईल म्हणून त्यांनाही विनंती आहे. आणि विनंतीला ते हे करत नसतील तर मग आम्हाला कायदेशीर कारवाई करावी. अडगाव येथून पेडी नदी वाहते. या नदीचं पात्र पूर्णपणे बुजलं असून या पात्राचं खोलीकरण करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते, अशा वेळी वाहतूक खंडित होते. याविषयी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांची आहे. अळगावच्या पेडी नदीला लागले खोलीकरण व साफसफाईचे ग्रहण. गावाजवळ नदी असली तर ते शेतकऱ्यांसाठी सुखदायक ठरते, परंतु तिचीच योग्यरित्या साफसफाई झाली नाही तर तीच नदी दुःखकारकही ठरते. असाच प्रकार अळगाव येथील पेडी नदीचा होत आहे. नदीवरील पूल जमीनदोस्त झाला असून पुलाच्या पायऱ्या पूर्णतः बुजलेल्या आहे. जमीन व पुलाचे अंतरही सारखेच दिसून येत आहे. येणारे दिवस पावसाळ्याचे आहे व या नदीच्या पुलावरील 3 ते 4 गावाची शेतकरी, मजूर वर्ग, विद्यार्थी वर्ग ये जा करतात आणि पावसाळ्यात या पुलावरून 2 ते 3 फूट पाणी वाहत असते. जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या पुलाची खोलीकरण करणे, साफसफाई करणे, पायऱ्या साफ करणे येणाऱ्या काळाची गरज होणार आहे. कॅमेरामॅन शशिकांत निचेसोबत जगदीश ढोरे, सिटी न्यूज. गुरुदेव नगर मोजरी येथील नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण केलं. सिटी न्यूजने हे वृत्त प्रसारित केलं असता मोजरीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी दखल घेऊन उपोषण सोडवलं व लेखी आश्वासन दिलं. याबद्दल आंदोलकांनी सिटी न्यूजचे आभार मानले आहेत. ज्या दिवशी आमची निवड झाली त्याच दिवशी बाकी कुठे न जाता मी सर्वप्रथम त्या पेंडाला भेट दिली. पेंडाला भेट देऊन त्यांच्या काय मागण्या ह्या पूर्ण समजून घेतल्या. समजून घेऊन त्यांना कसं ते आम्हाला मार्गी लावतील म्हणून त्यांच्याकडे 1 महिन्याची मुदत घेतली आणि त्यांच्या याला म्हणजे काय म्हणते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांना मी दिलं. आणि त्याचसोबत तुम्ही जे सिटी न्यूजनी ही जी पूर्ण दखल घेतली त्यांचे पण मी आभार मानतो. जय हिंद. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. बुधवार कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरदशतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.